नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला आज आपण डाळ दोडक्याची भाजी आणि दोडक्याच्या शिराळ्यांची म्हणजे शिरांची चटणी बनवूया. तर बघा, मी इथे असे दोडके सोलून घेतलेत, त्यांच्या शिरा काढून घेतल्या आहे. त्या शिरांची आपल्याला चटणी बनवायची आहे. आणि मी भाजी करायला एका बाजूला डाळ शिजायला टाकली आहे आणि त्यामध्ये दोडके असे कट करून शिजायला ठेवून दिले आहे. त्यानंतर आपण हे शिराळे त्यामध्ये थोडंसे लसूण आणि थोडं मीठ टाकून वाटून घेऊया, किंवा आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ शकतो. मिक्सरमध्ये ते बारीक होत नाही सहज, तर थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं. आपण हिरवी मिरची किंवा लाल तिखट टाकू शकतो. आणि मी इथे भाजीचा मसाला काढलेला आहे. हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे. नंतर आपण जे शिराळे वाटून घेतले ना मिक्सरमध्ये, शिराळ्यांच्या शिरा, त्या अशा तव्यावर फ्राय करून घ्यायच्या. त्यातलं थोडं पाणी सुकल्याच्या नंतर आपल्या आवडीनुसार त्यामध्ये थोडंसं तिखट टाकून घ्यायचं आणि छान कुरकुरीत अशी चटणी तयार होते. खूप छान लागते. आणि बघा, मी इथे मसाल्यासाठी एक आल्याचा तुकडा, लसूण, जिरं, मिरची आणि शेंगदाणे असं वाटण करून घेतलं आहे पाणी घालून. इथे आपले शिराळे आणि डाळ शिजून तयार आहे बघा. तर त्यामध्ये मी मसाला मिक्स करून घेतला आणि कढईमध्ये थोडंसं तेल घालून, माझ्याकडे जिरी मोहरी संपलेली आहे, पण जिरी मोहरीचा तडका द्यायचा म्हणून मी हळदच टाकली आणि त्यावर तडका दिला. म्हणजे हळदीचा कच्चापणाही निघून जातो आणि तडकाही छान बसतो. अशा प्रकारे मी भाजीला तडका दिला. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. अगदी साधी सोपी, कोणताही टेन्शन न घेता एवढी भन्नाट भाजी तयार होते. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर खायला खूप छान लागते. आणि बघा, आपली चटणीसुद्धा तयार आणि भाजीसुद्धा रेडी. लगेच ताट वाढवून घ्यायचं गरमागरम आणि काला मोडून खाऊन घ्यायचं अगदी पोटभर. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा.